आजच्या रात्रीमध्ये जर राज क्रीडा मंडळ कुलगाव संघ क्वालिफाय झाला तर अभि धाब्यावरती मेजवानी असणार आहे. अभिषेक इरमाळी जे खऱ्या अर्थाने मालक आहेत त्या धाब्याचे आणि त्यांच्या वतीने ही सुवर्ण संधी आहे राज क्रीडा मंडळ कुलगाव या टीमला. पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थाने दमदार सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने पाचवा सामना सुरू आहे आजच्या रात्रीमधील आणि जो ई ग्रुप आहे त्यामधील हा दुसरा सामना सुरू आहे. राज क्रीडा मंडळ कुलगाव आणि सिद्धिविनायक इनगाव या दोन टीममध्ये गोलंदाज आहे जयेश. या पहिल्या षटकामध्ये बॅकफुटला गेले, टॅप करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती नक्कीच मिळते एक धाव आणि एका धावेने धावफलक पुढे जाताना 5 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 5. षटक क्रमांक हे नक्कीच पहिलं सुरू आहे जयेश यांचं. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आपण पाहू शकाल. सिद्धेश आणि तेजस ही जोडी आहे. एक चांगलं बॅटल या दोन संघांमध्ये आपण पाहतोय. कासगाव चषक पुरस्कृत आमदार चषकाचं हे आयोजन. अभिषेक इरमाळी यांच्याकडून एक स्पोर्ट्स सायकल आम्हाला नक्कीच लाभलेली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार आयोजकांच्या वतीने. फुल टॉस ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला चेंडू फील्ड होतो आहे, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. फुल टॉस चेंडू फेकला होता, त्याचा फायदा घेऊ शकले नाही आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे ती म्हणजे 6. 6 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात झाली आहे राज क्रीडा मंडळ कुलगाव या टीमची या मॅचमध्ये. अपील करतायत कॉट बॅनची आणि अपील फेटाळली पंचांनी. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज झाला आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलं. या चेंडूवरती आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 6. या धावसंख्येवरती ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. जयेश गोलंदाजी मार्कवरती आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मिस्टायमिंग, डाऊन दी बॉल फिल्डर, टिपलाय झेल रोहितने आणि संपलाय खेळ. फलंदाज तेजस मेहर. बॅक टू द पवेलियन. गोलंदाज जयेशने वाघाची शिकार. मैदानाच्या आतमध्ये रन मशीन सुदर्शन जाधव 0वरती बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे राज क्रीडा मंडळ कुलगाव या टीमची 2/6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 2/6. शंकर विषय यांचा संघ आपण पाहतोय. सिद्धिविनायक इनगाव त्यांना फाईट करतो राज क्रीडा मंडळ कुलगाव. या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. नेक्स्ट मॅच असेल बोहनोली विपक्ष सारा 11
चिखलोली ठाकूरपाडा या दोन टीममध्ये या पुढील सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार या इनिंगच्या आणि त्यानंतर केलेलं कमबॅक जयेशने. अप्रतिम गोलंदाजी, 2 विकेट देखील मिळवलेले आहेत. तेजस मेहर आणि सुदर्शन जाधव हे 2 धक्के लागलेले आहेत. सिद्धेश आणि न्यू बॅट्समन येतात बॅटिंग करण्यासाठी. सुमित मोरे, सिद्धेश ऑन अ स्ट्राइक. गोलंदाजी मार्क होती यश. हाफ ट्रॅकर, क्या बात आहे, अप्रतिम आउटस्टँडिंग फिल्डिंग. हुक केलं होतं आणि शॉट फाईन लेगला. दर्जेदार फिल्डिंग. नो बॉलचा इशारा येतोय. फ्रंट फुट नो बॉल आहे. नो +1 मिळतील धावा 2 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या धावफलकावरती आहे 8. फ्री हिट आहे. स्ट्राईक इनला बॅट्समन सुमित मोरे. सुमित मोरे ऑन अ स्ट्राईक. फुल टॉस. इनफिल्डच्या वरून खेळतायत. गॅपमधून चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. चांगली फिल्डिंग डीप मध्ये. रोहन मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2ने पुढे जाईल. इन डबल फिगरमध्ये 10 धावा धावफलकावरती आहेत. आजची ही दुसरी रात्र आहे. आमदार चषक आपण पाहतोय. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि याही वर्षी नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. किरण शेठ राऊत, हरेश शेठ राऊत, जानतराजा क्रीडा मंडळ कासगाव आणि ग्रामस्थ मंडळ कासगाव आयोजित या स्पर्धेचं आयोजन लॉफ करतायत. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर षटकार. या 6ने पुढे जाईल. धावफलकावरती 16. चांगली बॅटिंग सुमित मोरे करतायत. षटकार येतोय सुमितच्या बॅटमधून. यश कमबॅक करावा लागेल यशला. फुल टॉस चेंडू, कव्हर ड्राईव्हचा फटका सीमा रेषेच्या बाहेर. षटकारानंतर हा येतोय चौकार. आलेला आहे. पहिला चेंडू आला होता नो बॉल. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेले आहेत. तब्बल 14 धावा खर्च करतोय गोलंदाज यश. यशला कमबॅक करावं लागेल. ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे सुमितची. मिस टायमिंग आहे. इनफिल्डच्या वरून खेळतायत रोहित. कडे संधी होती. मल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती. 2 बाद 22 ही धावसंख्या आहे. नेक्स्ट मॅच सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा आणि बोहनोली या 2 संघांमध्ये असणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. हाफ ट्रॅकर आहे चेंडू. अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं. नक्कीच ॲक्शन रिप्ले आपण पाहूया. भरपूर शफल झाले होते. फलंदाज सुमित, त्यानंतर पुल करण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉल आणि रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. फ्रंटफूट नो बॉल आहे. चला तिसरे पंच या पण. रिव्ह्यू अनसक्सेसफुल नो बॉल आहे. पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या धावफलकावरती आहे 23. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. फ्री हिटचा फायदा घेऊ शकला नाहीये. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 24. पहिल्या षटकामध्ये होत्या 6, या षटकामध्ये आल्या धावा 18. धावसंख्या आहे 24 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा जयेश येत आहेत. सेकंड स्पेलमध्ये ज्या जयेशने पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केले होते आणि 2 विकेट मिळवले होते, तोच जयेश येतो आहे गोलंदाजी मार्कवरती. शंकर विशे यांचा संघ आपण पाहतोय फिल्डिंगमध्ये थोडासा बदल करताना. सुमितने चांगली बॅटिंग केलेली आहे. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेला आहे. 7 चेंडू आणि 15 वरती तो बॅटिंग करतो. त्याला साथ देतो सिद्धेश. रणबॉल तो देखील बॅटिंग करतो. 2 चेंडू 2 धावा बनवल्यात या इनिंगमध्ये आतापर्यंत. यावेळेस ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत. ऑफ ड्राईव्हचा फटका डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती. आणि काय घडलंय, चेंडूला पकडू शकले नाहीयेत जयेश. त्यामुळे अजून एक धाव मिळते. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती पुन्हा धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल आपण पाहतो या 2 टीममध्ये. धावसंख्या 26. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे परंतु लाईन पासून भरकटलेले आहेत. दिशाहीन हा चेंडू. रिव्ह्यू संपलेला आहे त्यामुळे रिव्ह्यू मिळणार नाहीये. पुन्हा एकदा इनगाव या टीमला आम्ही आधीच सूचना केली होती की प्रत्येक इनिंगमध्ये एकच रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू यादीच्या षटकामध्ये गमावलेला आहे सिद्धिविनायक इनगाव या संघाने. धावसंख्या 27. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. शांत ठेवलं जात आहे या चेंडूवरती सुमितला. धावसंख्या आपण पाहू शकाल 27 धावा धावफलकावरती आहेत. राजखेडा मंडल कुलगाव आणि सिद्धिविनायक इनगाव विद्यमान सामना सुरू आहे. फुल टॉस, बिग हिट, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलेला आहे. षटकार. पुन्हा एकदा लॉफ करतायत.
पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुलगाव गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक सलग चालाय. हा दुसरा षटकार 2 in a row. मध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट घेतले होते. त्या जयेशवरती प्रत्ययला चढवलेला आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 39. 39 धावा धावफलकावरती. मॅच बॉल येतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतायत. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. धावाची संधी असेल परंतु फेकी थोडीशी खराब आली. मिळतील या चेंडूवर एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 41. 41 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. चांगली बॅटिंग, चांगलं कमबॅक केलेलं आहे या मॅचमध्ये. कारण की पहिल्या षटकामध्ये होत्या धावा फक्त आणि फक्त 6. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये बनवल्या धावा 18 आणि या षटकामध्ये देखील 17 धावा आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये बनवलेले आहे. सुमित 31 वरती बॅटिंग करतोय 12 चेंडूंमध्ये. फुल टॉस. बिग हिट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 47-47. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 47. 47 धावा धावफलकावरती.
गोलंदाज आहेत रोशन आणि स्ट्रायकिंगला बॅट्समन सिद्धेश आहेत. सिद्धेश जे सलामीला आलेले आहेत, सिद्धेश राऊत. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सुरेख झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. सलामीचा फलंदाज सिद्धेश राऊत. बॅक टू द पविलियन. स्विंग एनमीज. प्रचंड वेग आहे या चेंडूमध्ये. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे रोशनचा या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. न्यू बॅट्समन प्रतीक आहेत, 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. पुन्हा एकदा आलाय सलगचा तिसरा बॉल डॉट. त्यामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट देखील मिळवलेली आहे गोलंदाज रोशनने. काय गोलंदाजी सुरू आहे, चांगली गोलंदाजी. कारण की पहिल्या षटकामध्ये 6 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 18 आणि त्यानंतरच्या षटकामध्ये आल्या होत्या धावा 23 आणि या षटकामध्ये कमबॅक करतोय गोलंदाज रोशन. ड्राईव्ह करताय, सॉफ्ट हँड केलतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका डीपमध्ये, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2, धावसंख्या 49, 49 धावा धावफलकावरती. प्रतीक आणि सुमित ही जोडी आहे. संघाची धावसंख्या आहे 49 आणि 49 धावांमध्ये सुमितने एकट्याने बनवल्या धावा 37. धावबाची संधी आहे, विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज होईल बाद. विकेटचं बदन. प्रतीक बॅक टू द पविलियन. संख्या आहे 53 आणि वैयक्तिक खेळतो 41 धावांवरती सुमित. सुमितची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या सुमितसाठी. अंतिम षटकामध्ये स्वप्नील कडव.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, काय घडलंय चेंडूवरती? या चेंडू पाठीमागे निघून जातोय. लॉंग स्टॉपला हा चेंडू फील्ड होतोय. धावाची संधी आहे, पाहावं लागेल. यस, फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन. या चेंडूवरती काय घडलंय? खऱ्या अर्थाने सुमित बाद होत आहेत. ज्या सुमितने आतापर्यंत 41 धावांची इनिंग साकारली होती, तो सुमित आपण पाहतोय धावबादच्या स्वरूपात झालाय बाद. स्ट्रायकिंगला बॅट्समन ओमकार आहे. धावसंख्या 5 बाद 55 धावा. अंतिम षटक आपण पाहतोय स्वप्नीलचं. स्वप्नील कडव या अंतिम षटकामध्ये ऑन साइडला फटका छान आहे. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या आपण पाहू शकाल 61. 61 धावा धावफलकावरती आहेत. स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आहे या चेंडूमध्ये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 61 धावा. अंतिम षटक आणि अंतिम षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न आणि लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. 62 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या 62. 62 धावा. षटक क्रमांक हे अंतिम सुरू आहे. स्लो ओव्हरचं हे षटक. धावबादची संधी आहे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज झालाय बाद. OUT विकेटचं बदन. धावसंख्या आपण पाहू शकाल 62.
अंतिम षटक सुरू आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्ट्राइक इनला बॅट्समन कल्पेश यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळत आहेत. लॉंग ऑफला जे फिल्डर होते ते मिड ऑफला आले. हा चेंडू अडवण्यासाठी धावबाची संधी. विकेटचं बदन फलंदाज झाल्या बाद कल्पेश बॅक टू द पविलियन. अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि अंतिम चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे फलंदाज विजय. धावसंख्या आहे 63 धावा. (63) 63. अंतिम चेंडू शिल्लक आहे. टार्गेट सेट बॉल. चला दोन्ही कॅप्टन आपण देखील या टॉससाठी बोहनोली आणि सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा. अंतिम चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि एकदा मिळत्या चेंडूवरती धावबाची संधी असेल आणि फलंदाज होईल बाद. शेवटच्या बॉलवरती लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव आणि रनआउट देखील होत आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 64 आणि 65 धावांचं टार्गेट सिद्धिविनायक इनगाव या संघासमोर. चला आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन या. हॅलो चला सारा चिखलोली ठाकूरपाडा. हॅलो चेक वाले बाबा काय करा. चला रामदास भोईर उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. सारा 11 चिखलोली आणि त्याच्या विरोधात श्रीराम क्रिकेट संघ बोहनोली. या दोन संघामध्ये अगदी दोन्ही जवळचे संघ आहेत. कधी एरवी एकाच मैदानावरती प्रॅक्टिस करतात, मात्र आज एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. हेड इज अ कॉल टेल. टॉस जिंकला या चिखलोली ठाकूरपाडा संघ. टॉस जिंकला या डिसाईड बॅटिंग करणार. कारण बरेच वेळेला टॉस जिंकल्यानंतर कॅप्टन फिल्डिंग घेतात. बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला आहे. याचं कारण की चांगला रन रेट देऊन त्यांना आम्ही हे करतो. ओके, आज टीममध्ये काय बदल असतील? कोणाकडून जास्त अपेक्षा असेल? पॉवर प्लेमध्ये प्रथम बॅटिंग करायची आहे, त्यामुळे पॉवर प्लेमध्ये कोणाकडून अपेक्षा ठेवतात? अनिकेत आहे, अक्षय आहे, रोशन आहे, यांच्याकडून अपेक्षा ठेवतो. दरवर्षी स्पर्धा खेळता, यावर्षी 8 बाईक. काय म्हणशील या स्पर्धेविषयी? चांगलं आयोजन आहे. ओके, चांगलं आहे. थँक्यू सो मच. सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा. हां, सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा. सन्माननीय सारा आधार फाउंडेशनचे सर्वे किशोरी शेठ सोरकादे पुरस्कृत हा संघ आहे आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम श्रीराम क्रिकेट संघ बोहनोलीला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे. चला, विद्यमान सामना सुरू आहे, जिथे 65 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे सिद्धिविनायक इनगाव या संघासमोर. आणि या 65 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ नारिवली, जगदीश पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये.
थँक्यू सो मच रोशन सर संते. उपस्थितांचं पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या मॅचमध्ये टार्गेट मोठं आजच्या दिवसामध्ये पाहतोय आपण. एकूण टार्गेट आहे ते या मॅचमध्ये 65 धावा करायच्यात. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. शंकर आणि त्याच्या जोडीला रोहित कडव आणि गोलंदाज सुदर्शन जाधव आलाय. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. लेट्स प्ले. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. स्कोर ऑफ द विकेट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती आक्रमणाला सुरुवात झाली आहे. शंकर भिशेच्या बॅटमधून पहिला दर्जेदार चौकार. शंकरवरती दारमदार असेल या मॅचच्या, कारण मोठी धावसंख्या तुम्हाला चेस करायची आहे. मात्र ती चेस करत असताना पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळायचं होतं. चेंडू बॉडीवरती आदळलाय. तोपर्यंत पाठीमागे फिरलाय शंकर. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डॉट बॉल आलाय. मोठी धावसंख्या चेस करत असताना टीम इनगावला पाहतोय आपण. सिद्धिविनायक इनगाव हा संघ. त्यानंतर चिखलोली आणि बोनोली याच्या माझे मॅच होईल. आणि त्यानंतर जामताराचा बदलापूरच्या विरोधात मिर्झिया बदलापूर. या दोन टीममध्ये या लॉर्ड्समधील तो शेवटचा मॅच असेल फ्रेश लॉटमधून. पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळायचं होतं. फ्लाइंग स्टॉक या बाई चेंडूला जास्त उंची दिली आहे. थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूच्या तुलनेने हे दोन चेंडू जर पाहिले तर थोडासा बाउन्स मिळाला. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलत असताना सुदर्शनला पाहतोय आपण. फटका येते. बॉलर पुढे सरकलाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आहे. कारण मागचे दोन चेंडू डॉट होते. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला तरी सुद्धा त्यानंतर डॉट बॉल आलाय. म्हणजे एकूण धावसंख्या बिनबाद 5 अशी विद्यमान स्थिती तुम्हाला पाहायला मिळते सिद्धिविनायक इनगाव या संघाची. मोठी धावसंख्या चेस करत असताना आता तुम्हाला थोडीशी टीम मीटिंग घ्यावी लागेल, जेणेकरून प्रत्येक षटकामध्ये चांगल्या धावा बनवता येतील. जवळजवळ 13ची सरासरी आस्किंग रन रेट हा प्रति षटकामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे, गरज आहे. त्यामुळेच मोठे पडके तर खेळावे लागतील. मोठे पडके खेळत असताना तुम्हाला विकेट सुद्धा जपून ठेवावे लागतील. फटका पसलाय. कॉट अँड बोल्ड. सुदर्शन जाधवने झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का इनगावला. पहिला विकेट गेले. आपा पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर किती चांगल्या प्रकारे कमबॅक केलंय. सुदर्शनने आपल्याकडे असलेला अनुभव दाखवत असताना गेली कित्येक वर्ष आपल्या टीमसाठी हा खेळाडू लीड करतोय. चला पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल. 5 धावा बनल्या गेल्यात. पटका तर येते चांगला आहे. चांगला आवाज झालाय. मात्र फिल्डर उपस्थित आहेत. लॉंगॉनला एकच 6 मिळेल. 6 चेंडू 6 धावा आल्या. चांगल्या सुदर्शनचं कमबॅक राहिला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना टीम सिद्धिविनायक इनगाव संघाने 1 विकेट गमावल्या. धावा केल्यात 6.
करा अंपायर्स. सेकंड पॉवर प्ले. गोलंदाज सेकंड पॉवर प्ले मध्ये बारक्याला पाहतोय आपण. पहिल्या षटकात 6 धावा आल्या. बिगेट करायचा होता. चेंडू लेग स्टंपवरतून लेग स्टंपला, मात्र बॉल वळला आतमध्ये, त्यामुळे चेंडू डॉट. एक डॉट चेंडू तुम्हाला पडवणार नाही आहे टीमसाठी, कारण तुम्हाला जर चांगला खेळ करायचा असेल तर अद्याप संधी आहे. पॉवर प्ले सेकंड आहे, त्यामुळे तुम्हाला मोठे पडके खेळावे लागतील. पुन्हा ठिकाणी पाहतोय आपण फलंदाज बाद झाल्यात. चांगला चेंडू होता. बिगेट करण्याचा प्रयत्न. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा इनगावला. रोहन आलाय आता. शंबाज आलाय. रोहन आलाय. शंकर अद्याप मैदानामध्ये, ज्याने पहिल्या बॉलवरती आक्रमकता दाखवली, मग तो खेळाडू नॉन स्ट्राईक एनलाय. चला धावा फक्त 6 आहेत. स्कोरबोर्डवरती 2 खेळाडू आउट झाल्यात. फटका चांगला आहे यावेळेस, मात्र तेवढंच चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर असं वाटलं की चेंडूला अडवलं मिडॉनचा फिल्डर, मात्र त्याच्या हाताला ब्रश होऊन चेंडू पाठीमागे निघून जातोय. चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार रोहनच्या बॅटमधून आलाय. पुन्हा एकदा फटका चांगला डीप एक्स्ट्रा कबरला. 1 बाउंड 4 लागोपाठचा दुसरा 4. दोन चौकार लागोपाठ आल्यात. मगाशी स्कोरबोर्डवर थांबला होता. 14 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. अद्याप आता या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे पॉवर प्ले मध्ये. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. पुन्हा एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आता तैनात केल्यात. एकच धाव मिळेल. तर या दरम्यान जनार्दनजी बैकर यांचं आगमन झालंय. या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. चला लास्ट बॉल आहे या पॉवर प्ले मध्ये. 15 धावा. आता रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय, कारण मोठं टार्गेट तुम्हाला चेस करायचं आहे. फटका चांगला आहे शंकरच्या बॅटमधून. टायमिंग सुरेख. षटकार बिग हिट.
पास करू वरती. चला फिल्डिंग लावा लगेच. जास्त बेल नका करू. तर याच दरम्यान आपल्या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य किरण शेठ राऊत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. पुन्हा एकदा त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. पॉवर प्लेचा केस संपला. 21 वरती 2 आहेत. आता अद्याप 18 बॉल 44 करायचे आहेत. म्हणजे ते करण्यासाठी शंकरचा मैदानावरती थांबणं फार गरजेचं असेल. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज तेजस आलाय. क्रिस्टल ट्रॉफी मेकर राजन खंबाळे यांचं आगमन झालंय. स्वागत आपलं. चला गेम ऑन करा. जास्त वेळ घेता अंपायर्स. आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल वाईट आहे. पहिला चेंडू वाईट आलाय. TBC धावसंख्या तुम्हाला पहा मिळते. चांगला असा बॉल होता. हलकसा अपील पाहायला मिळतोय. डॉट बॉल. रोहन केलतोय 9 या धावसंख्येवरती. शंकर 11 या धावसंख्येवरती खेळत असताना लिडिंग एज. साठी चांगले प्रयत्न होते मात्र एज लागून चेंडू पाठीमागे निघून गेलाय आणि तोपर्यंत एक धाव मिळाली. TBC धावसंख्या होत असताना आता मात्र मोठे पडक्यांची गरज आहे. इथून 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम सिद्धिविनायक इनगाव या संघाला डावखुऱ्याचा बॅटर शंकरला पाहतोय. या मैदानावरती एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. कॅचचा कॉल. फिल्डर दूरवरती राहिलेत. चेंडू चाललाय. अगदी लास्ट मोमेंटला चेंडूला आतमध्ये ढकललंय. कुणाल होते त्या ठिकाणी आणि 2 धावा मिळाल्या. पंचवीस धाबा. गोलंदाजाचा रिदम चुकलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक तेजसला पाहतोय. अद्यापर्यंत 3 बॉल 4 धाबा खर्च करत असताना बॉलला सोडून दिला जातोय. अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवला. या बॉलला मात्र बाईट. पंच इशारा करत असताना एक अबांतर धाव मिळते. पुन्हा एकदा बॉलला पाठवलं. एक धाव कंप्लीट केले. दुसरे धाब्यासाठी निघायचं आहे. मिसफील्ड झाली आहे. त्याचा फायदा उचलला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. खेळाडू रनआउट.
चला आता नवीन बॅटर आल्यात, रनआउट झाल्यात, मात्र शंकरवरती फार जबाबदारी वाढली आता खेळाची. शंकरला मोठे पटके खेळावे लागतील, कारण अद्यापर्यंत एक चौकार एक षटकार त्याच्या बाटमधून आलाय. तिसरे षटक प्रगतीपथावर 27 धाबा लागल्यात. लास्ट विकेट रोहनची गेली. फटका येते चांगला, बॅटच्या रडारामध्ये आलाय. हो हो, कॅच, कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द नाईट. सुदर्शन जाधव, ब्रिलियंट कॅच, कार्बन कमाल, कॅच की मॅच. यकीन वाटत नाहीये शंकरला की कॅच पकडली का नाहीये. एका हाताने झेल टिपलाय. कॅच ऑफ द नाईट, सुपर झेल. जबरदस्त मॅच मध्ये वापसी करणारा कॅच होता आणि फार मोठी विकेट होती, इम्पॉर्टंट विकेट मिळाली, जिची चर्चा सुरू होती. थोडीशी ताकद सुद्धा मी म्हणेन कमी पडली, कारण अगदी फिल्डर समोर आले, एक हात पुढे केला आणि 1 हँडेड कॅच पकडली गेली. नवीन बॅटर आला मैदानावरती, यश. तिसरं षटक मार्गस्थ पहा मिळते तुम्हाला. आल्या आल्या रिवर्स खेळायचा प्रयत्न, चेंडू गेलाय डॉट. 3 षटकांचा केस समाप्त झालाय. 27 धाबा स्कोरबोर्ड वरती आहेत. आता तुम्हाला धाब्याची गरज आहे ती आता 12 बॉल 38 धाबा, 12 चेंडू 38 धाबा करायच्या त्या मॅच मध्ये. चला मॅच सुरू करा आता. कोळगाववाले आपण जास्त टाइम घेता, थोडं लक्ष द्या. अंपायर्स चला, पुन्हा एकदा सुदर्शन जाधव आलाय. बारा बॉल 38 धाबा करायच्या आता. ओव्हर नंबर 4 सुरू होतोय. पहिलाच बॉल, फटका चांगला आहे, स्वीट साऊंड, फटका पसलाय, झेल सुटलाय. एकच धाव मिळाली आहे. एकेकी दाबेने होणार नाही आहे. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर चौकार षटकारांची गरज आहे मॅच मध्ये. आता बॉल शिल्लक आहेत 11 करायच्या आहेत. धाबा 37. ओव्हर नंबर 4 चा केस सुरू झालाय. जागा बनवून खेळायचं होतं. पुन्हा एकदा स्किड झाले, पडले, एक धाव मिळाली. 2 चेंडू 2 धाबा आल्यात. 36 ची गरज आहे. 10 बॉल 36. आता सामना आणखीन कठीण होईल, कारण एक एक धाव फरक पडणार नाही आहे टीम राजकडा मंडळला. फरक पडेल इनगाव संघाला, जेथे चौकार षटकारांची गरज होती. मागच्या मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट विकेट मिळाली. मॅचचा सिच्युएशन होतं ते. स्लो वन केलाय, कॅच. ओ, सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय.
वन मोर विकेट डाऊन. धक्का चौथा. नवीन बॅटर रोशन कडब आलाय. धाबा फक्त 29 स्कोरबोर्डवरती लावल्यात. आता 35 धावसंख्येची अद्याप गरज आहे. आता सामना त्यांच्यासाठी वाचवणे आणखीन कठीण झालंय. सुदर्शन चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा स्लो ऑन केलाय. टप्पा पाठीमागे मात्र लेग स्टंपला गेलाय बॉल. वाईडचा इशारा येत असताना 30 रन्स. लेग स्टंप उकडला गेलाय. फुल टॉस बॉल होता. दांडी गोल. फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू. फटका येते चांगला. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावा झाल्या 33. अद्याप 32 धाब्याची गरज आहे. पुन्हा एकदा चेंडू डॉट. 4 षटकांचा खेळ संपला. आता 6 मध्ये करायचे आहेत 32. 6 चेंडू 32 ची गरज. आता शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती विचार विमर्श करत असताना टीम राजक्रीडा मंडळ कुलगाव संघ पाहा मिळतो. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. आता नेक्स्ट मॅच सारा चिखलोली ठाकूरपाडाच्या विरोधात श्रीराम क्रिकेट संघ बोगनोली या दोन टीम मध्ये फाईट पाहायला मिळेल. आमचे ज्ञानेश्वर टेंबे यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला आता 6 बॉल 32 दबा मॅच मध्ये करायच्या. सुरुवातीपासून ठराविक अंतराने विकेट गेल्यात. ज्या विकेटची तलाश होती तो विकेट सुद्धा फार इम्पॉर्टंट होता. शंकरचं बाद होणं दुर्दैवरित्या म्हणजे तिथून सामन्याला काढणी मिळाली. आता 6 मध्ये 32. पहिलाच बॉल कॅच आउट. वन मोर विकेट. तुम्हाला पाहायला मिळतात. खरं तर आता 6 विकेट गेल्यात. 32 करायच्यात म्हणजे आता डावकुरे आताचा बॅटर आलाय.
कुणाला पाहतो आपण शेवटचं षटक घेऊन आलाय. स्वप्नील आलाय नवीन बॅटर. पहिलाच बॉल पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळत असताना 1 मोर डॉट फक्त आता औपचारिकताचा या मॅच मध्ये तुम्हाला दर्शवते. 32 अद्यापी करायचे. 4 बॉल 32. चला बॉल चालला या. खराब फिल्डिंग होत असताना मात्र आता फरक पडणार नाही. एकच धाव फक्त औपचारिकता. त्यांना सुद्धा माहिती आहे की आता सामना इथून जिंकता येणार नाहीये. फक्त फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या मॅच मध्ये. फटका अभेद केल्यात मात्र आता वेळ निघून गेली आहे. वेळ गेली. कार्यक्रम संपला. आता असं झालं की परीक्षा झाल्यानंतर अभ्यास करायचा. कारण आता हे षटकार फक्त धाबांचं अंतर कमी करतील. या मॅच मध्ये फक्त फॉर्मॅलिटीच. आता सूरजने षटकार टोकला. असे षटकार सुरुवातीला येणं फार गरजेचं होतं. 2 to go. 2 चेंडूंचा खेप पर्याप्त आहे. फटका येते चांगला. डीपेक्षा कबरला फिल्डर उपस्थित. कॅच आउट. बॉल लेग स्टंप वाईड बॉल. शेवटचा चेंडू आहे ओव्हरमध्ये. चला दोन्ही संघ रेडी राहायचंय. बोनोली आणि चिखलोली टागोरपाडा. पुन्हा एकदा वाईट. गोलंदाज आता सामना लांबवतोय. ऑलरेडी 2 चेंडू खराब फेकले गेल्यात. आणि आता एकंदरीत सामना जिंकला या ठिकाणी राजकडा मंडल कोळगाव बदलापूर या टीमने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम सिद्धिविनायक इनगाव संघ या स्पर्धेतील त्यांचं आव्हान संपुष्टात आलंय. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ मैदानाचा ताबा घ्या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच राहिला या सुमित मोरे ज्याने 41 धावांची इनिंग साकारली आणि तो